नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण शरद पौर्णिमा म्हणजेच आपली कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला काय सेवा करायची आहे, काय राहून गेलेले आहे आणि काय दान धर्म करायचे आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर बघा, आपण नवरात्रीमध्ये काही सेवा केलेल्या आहेत। आपण होम केलेला आहे, हवन केलेलं आहे, आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले आहेत, नवार्णव मंत्राचा जप केलेला आहे, आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं आपण पठण केलेलं आहे, अशा बरेच कुंकुमार्चन केलेलं आहे। अशा एक ना अनेक आपण सेवा केलेल्या आहेत। तर बघा, कोणाकोणाच्या ह्या सेवा राहून गेलेल्या असतील। काही स्त्रिया धर्माच्या अडचणी असतात, त्याच्यामुळे त्यांच्या सेवा काही ना काही कारणामुळे, काही तब्येतीच्या कारणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे राहून गेलेल्या जर असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे की ह्या पौर्णिमेला त्या सेवा करायच्या आहे आणि काही दानधर्म करायचा आहे। तर बघा, अश्विन पक्षाच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला पौर्णिमा असे म्हणतात आणि ही पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। कोजागिरीचा सरळ सरळ अर्थ आहे जागरण करणे आणि हे जागरण आपल्याला ह्या दिवशी करायचं आहे। भरपूर महत्त्व ह्या जागरणाला आहे, कारण की लक्ष्मी निषिद्ध काळामध्ये धर्तीवरती वास करते, फिरत असते आणि ती कोण जागलेला आहे, कोजाग्रही म्हणजेच कोण जागलेला आहे हे बघत असते आणि जे जागलेले असतात त्यांना ती प्राप्त होते आणि जे झोपलेले असतात त्यांच्यावरती, ते आळशी माणसावरती त्यांना बघा कधीही सुख प्राप्ती होत नाही। वर्षभर त्यांना दारिद्र्याचा सामना करावा लागतो। अशा वेळेस इतकं महत्त्व जर आपल्याला शरद पौर्णिमेला आणि ह्या पौर्णिमेला असेल, तर आपल्याला ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। बघा, तुमचं जर होम हवन राहून गेलेलं असेल तर आणि नसेलही, तुम्ही केलेलं जरी असेल तरी तुम्हाला या दिवशी होम करायचाच आहे। आणि बघा, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला याच्यामध्ये खिरीची आहुती द्यावं लागते, म्हणजेच तांदूळ, साखर आणि दुधाला अत्यंत महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये आहुती देण्याला। तर तुम्ही त्याची खिरीची आहुती द्यायची आहे आणि आपल्याकडं होमाचं सर्व समांतर साहित्य तर असतंच। होम पुडा असतो, समिधा असतात, गौऱ्या असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच हवन करावं लागतं। तर हे हवनही आपल्याला ह्या दिवशी करायचं आहे, कारण शरद पौर्णिमा ही एक दुसऱ्या प्रत्येक पौर्णिमेपेक्षा एक वेगळी पौर्णिमा आहे। का की ह्या दिवशी चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या एकदम जवळ आलेला असतो आणि ज्यावेळेस तो जवळ आलेला असतो आणि हे जे शरद पौर्णिमेचे जे किरण आहे चंद्रातून निघणारे, ते औषधीय गुणधर्म प्राप्त झालेले किरणं असतात। म्हणून अशा किरणांमध्ये आपल्याला सेवा तर करायच्याच आहे, परंतु अशा वस्तू पण ठेवायच्या आहे की ज्याने त्याला औषधी गुणधर्म प्राप्त होऊ शकेल। बघा, जे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काम करतात ते ह्या दिवशी बरेच औषधं असे आहेत की ह्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ते औषधी तयार करतात, कारण की त्याच्यात गुणधर्म ते चंद्राच्या किरणांचे त्याच्यामध्ये पडतात आणि त्याला गुणधर्म प्राप्त होतात आणि ते अधिक आपल्याला असरदार म्हणजे अधिक प्रभावशाली ते होतात, म्हणून ते औषधे तयार करतात। म्हणून आपणही घरच्या घरी एक औषध तयार करायचं आहे। ते म्हणजे काय, तर आपण मसाल्याचं दूध जे तयार करतो किंवा खीर आपण ज्याला म्हणतो, तर ते तयार करायचं आहे आणि आपल्याला एक पातळ कपड्याने, म्हणजे ज्याच्यामध्ये थेट किरणं पडतील चंद्राची, अशा चंद्राच्या किरणांमध्ये आपल्याला ते ठेवायचे आहे। आणि कारण की झाकून याच्यासाठी ठेवायचं आहे पातळ कपड्याने की जीवजंतू वगैरे किडे त्याच्यामध्ये पडू नये। आणि तुम्ही त्याला चंद्राचे बऱ्याच वेळ तुम्ही 3:30 मुहूर्ताचा बघा हा काळ असतो, तर त्या काळामध्ये आपल्याला 8 वाजेपासून जर तुम्ही ठेवलं आणि तुम्ही सेवा करत राहिले, तिथले बसल्या बसल्याही तुम्ही श्री सूक्ताचा जप करू शकता, व्यंकटेश स्तोत्राचा जप करू शकता आणि बघा तुम्हाला काही मंत्र म्हणायचे आहे। बघा, भागवतचा 15 अध्याय वाचू शकता तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये, कारण आपण बसण्याला इतकं महत्त्व का आहे की स्वतःसुद्धा आपल्या अंगावरती ते किरणं पडतात, म्हणजे आपणही वर्षभर रोगमुक्त राहतो। इतके औषधी गुणधर्म त्या किरणांच्या प्रकाशामध्ये असतात। म्हणून आपल्याला स्वतःलाही जर आपण चंद्रप्रकाशामध्ये बसून जर जप केला, तर त्या जप तपाला, होम हवनला भरपूर महत्त्व आहे। तुम्ही देवाजवळही करू शकतात आणि नंतरही बसू शकतात, परंतु तुम्हाला दूध हे 3.5 म्हणजेच घंटे तुम्हाला ठेवायचं आहे। एक प्रहर म्हणजे 3.5 घंटे, 3 ते 3.5 घंटे, म्हणजे 8 वाजेपासून तुम्ही ठेवू शकता आणि त्या सेवा करू शकता 12 वाजेपर्यंत, म्हणजेच 12 आणि 12:02 ते 12:51 पर्यंत हे तुम्हाला सेवा करायची आहेत। बघा, आणि लक्ष्मी कारण की ह्या काळामध्ये 12:02 ते 12:51 पर्यंत धर्तीवरती फिरत असते ह्या निश्चित काळामध्ये आणि बघत असते की कोण जागी आहे। आणि ज्या ज्या सेवा आपण करतो त्या सेवा ती डोळ्याने बघत असते, सूक्ष्म रूपामध्ये आपल्या
पृथ्वीवरती ती असते, म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे बघा मैत्रिणींनो, आणि ह्या अजिबात विसरायच्या नाही आहे. आणि ह्या सेवा आपल्याला बघा, तुम्ही सत्यनारायण पण ह्या दिवशी करतात. प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो, तर ह्या पौर्णिमेला सत्यनारायण करण्याला अत्यंत महत्त्व आहे, कारण की ही पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेपेक्षा वेगळी असते, जास्त महत्त्व प्राप्त झालेले असते. कारण की चंद्र ह्या पौर्णिमेला आपल्या ज्या 16 कला आहे त्या 16 कलांनी उमललेला असतो. त्याच्या ज्या 16 कला आहेत त्या पूर्ण उमललेल्या असतात, म्हणून हे शरद पौर्णिमेला जास्त महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपल्याला ह्या दिवशी सत्यनारायण न चुकता करायचं आहे आणि होम करायचा आहे. तुम्ही बघा, आणि दुर्गा सप्तशतीचा पाठही तुम्ही करू शकता. तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठनही ह्या दिवशी करू शकता, नवरणव मंत्रही म्हणू शकता. अशा एक ना अनेक सेवा ज्या आहेत ते तुम्ही करू शकता. तुम्हाला काही औषधी गुणधर्म जर करायचे असेल, काही ठेवायचं असेल, तुम्ही फळं वगैरे ड्रायफ्रूट्सही या किरणांमध्ये ठेवू शकतात. आणि ह्या सेवा तर करायच्याच आहे, परंतु बघा चंद्र हा पांढरा आहे आणि तो मनाचा कारक असा आहे, आणि मनाचा कारक हा चंद्र आहे. ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्र हा प्रबळ असतो त्याचे मन हे चंचल असते, म्हणून ही लक्ष्मी माता चंचल आहे आणि ती एका जागेवर स्थिर नसते. म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात. आणि ह्या दिवशी विष्णू सहस्त्रनामही आपल्याला पठण करायचे आहे. आणि विष्णूंची पूजा करण्यासाठी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे, कारण जेथे विष्णू तेथे लक्ष्मी असते, म्हणून आपल्याला लक्ष्मीची विष्णू देवाची आपल्याला सेवा करायची आहे. आणि आपल्याला जो जप करायचा आहे तो आपल्याला ओम वासुदेवाय नमः हा म्हणायचा आहे, नाही तर ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मीभ्य नमः. पुन्हा एकदा ऐका, ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मीभ्य नमः ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि मैत्रिणींनो, विष्णूंची सेवा आपण केली. सत्यनारायण हा केव्हा करायचा आहे तर बघा, तुम्ही संध्याकाळी आपल्याला 5 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत आपण केव्हाही सत्यनारायण करू शकतो ह्या काळामध्ये. आणि या सेवा आपल्याला करायच्या आहेत, सत्यनारायण करायचं आहे. आता याच्याबरोबर आपल्याला काही दानधर्मही करायचे आहेत. तर ते दानधर्म कोणते आहेत तर बघा, आपल्याला आपल्या मनाचा कारक हा चंद्र म्हणून बघितलेला आहे, आणि चंद्रदेवतेला पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे. तर ह्या आपल्याला काय करायचं आहे तर पांढऱ्या वस्तूचं दान ह्या दिवशी करायचं आहे. पांढऱ्या वस्तू कोणत्या तर बघा, आपल्याला तांदूळ आहे, पांढरं चंदन आहे, दूध आहे, आणि आपण जे दूध करणार आहोत खीर आहे. तुम्ही ह्या अशा पांढऱ्या ज्या वस्तू आहे, पांढरे वस्त्र आहे, अशा पांढऱ्या वस्त्राचं तुम्ही, आणि अशा वस्तू ज्या आहे पांढऱ्या याचं दान तुम्ही ह्या दिवशी. चांदी आहे, आता चांदीचं दान करणं तर आपल्याला परवडणार नाही, म्हणून पांढरं वस्त्र, दूध, खीर आणि तांदूळ ह्याचं आपल्याला दान ह्या दिवशी नक्की करायचं आहे. कारण की शरद पौर्णिमेला आपल्याला सेवा करण्याबरोबरच दानधर्मालाही अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपल्याला मैत्रिणींनो न चुकता हे दान धर्म करायचेच आहे. तुम्हाला बघा, तुम्ही करून बघा प्रयोग, आणि तुम्हाला काय फरक पडतो हे तुम्ही केल्यानंतरच बघा. कारण की आपल्याला जेवढ्या सेवा करण्याला महत्त्व असतं त्याच्या 10 पटीने आपल्याला दानधर्म करण्याला महत्त्व असतं. म्हणून आपल्याला थोडं का होईना, आपल्या जशी शक्ती तशी भक्ती बघा, त्याप्रमाणे आपल्याला हे दान करायचं आहे. आणि हे शरद पौर्णिमेचं आपल्याला पुण्य मिळवायचं आहे. तर चला, माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.